गोली बाळा, ही मस्करी करण्याची वेळ नाहीये. यात माझे किती महत्वाचे नंबर आहेत माहितीये? अरे शांत हो डब्या, याचं एवढं टेन्शन कशाला घेतोयस? अरे बागाला फोन कर, तो तुझा मोबाईल एका चुटकीत सुरू करून देईल. बागा भाई कमालीचे इंजिनियर आहेत. ते चुटकीत तुमचा फोन चालू करून देतील. मी आता त्यांना फोन लावते. हा हो. काळजी नका करू. फोन लागला, बोला तुम्ही. हॅलो, गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. सांगा, मी आपली काय सेवा करू शकतो? बागा, मी ते गोकुळधाम सोसायटी मधून पत्रकार पोपटलाल बोलतोय. अरे पोपट भाऊ, बोला ना बोला. पण पोपट भाऊ, शेठजी तर अजून दुकानात पोहोचलेच नाही. नाही, माझं काम तुझ्याकडेच आहे. खरं म्हणजे माझा मोबाईल पाण्यात पडलाय आणि आता चालू होत नाहीये. अरे बापरे, कोणता मोबाईल आहे तुमचा? कोणता मोबाईल म्हणजे? अरे बाबा, मोबाईल सारखा मोबाईल आहे, मोबाईल फोन. नाही पोपट भाऊ, कोणता मोबाईल म्हणजे कोणत्या कंपनीचा मोबाईल आहे तुमचा? ऐका. बोला ना. अरे बाबा, बोललो ना मी, ऐका. पोपट भाऊ, मी ऐकतोच आहे. अहो, कोणत्या कंपनीचा मोबाईल आहे तुमचा? अरे बाबा, ऐका. मोबाईलच्या कंपनीचं नावच आहे. ऐका. पण आता ऐकण्या बोलण्याच्या लायकीचा नाही राहिला. तुमच्या मोबाईलचा मॉडेल नंबर काय आहे? ते 124. 124. ओहो, म्हणजे पोपट भाऊ, हे मोबाईलचं ना फारच जुनं मॉडेल आहे. हो, पण तुला कसं कळलं रे? कारण पोपट भाऊ, हा मोबाईल आता प्राचीन वस्तू झालाय. प्राचीन वस्तू. आता हा मोबाईल बनवणंच बंद झालाय. आणि तुम्हाला माहितीये, फॉरेन मध्ये तर याला म्युझियम मध्ये ठेवतात. अरे बाबा, तू ते सगळं जाऊ दे ना. मी 1200 रुपयांचा मोबाईल घेतला होता, तो पाण्यात पडलाय. आता मी काय करू? सगळ्यात पहिलं तुम्ही एक काम करा पोपट भाऊ. तुम्ही हे चेक करा की तुमचा फोन चालू होतोय की नाही. अरे चालू होत नाहीये म्हणून तर तुला फोन केलाय ना बागा, नाहीतर फोन कशाला केला असता मी. समजलं. आता फोनचे काय करायचंय ते. काय? पोपट भाऊ, तुम्ही आता कुठे आहात? मी आता जेठालालच्या घरी आहे. अच्छा, शेठजींच्या घरी. तुम्हाला माहितीये का की शेठजींच्या घरी एक बाल्कनी सुद्धा आहे? हो. मग तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन त्या बाल्कनी मध्ये जा. मग मी सांगतो तुम्हाला काय करायचंय ते. बागा म्हणतोय की हा फोन घेऊन बाहेरच्या गॅलरीत जा. तो तिथे सांगेल की फोन कसा ठीक करायचा. हो, तर जावा ना. हो. हॅलो, मी बस पोहोचतोच आहे बाल्कनीत. बस आलो. पोचलो रे बागा, मी बाल्कनी मध्ये. बोल आता काय करायचंय? आता तुम्ही जरा वर खाली बघा. कशाला? बघा तर, तुम्हाला कोणी बघताय का? नाही, कुणीही बघत नाहीये. लगेच सांग काय करायचंय. आता तुम्ही उजवीकडे आणि डावीकडे बघा. तुम्हाला कोणी येता जाताना दिसतंय का? अरे बाबा, मी बोललो ना कुणी येत नाहीये. फोन रिपेअर करायचा असं काय सिक्रेट आहे? पटकन बोल ना, काय करायचं? सांगतो ना पोपट भाऊ, सांगतो. तुम्ही आता हे सांगा पोपट भाऊ, तुम्ही लेफ्टी आहात की राईटी आहात? दोन्ही. म्हणजे मी जेवण डाव्या हाताने करतो, इस्त्री डाव्या हाताने करतो, कपडे आणि भांडी डाव्या हाताने धुतो, पण लेख उजव्या हाताने लिहितो. अरे वा पोपट भाऊ, म्हणजे तुमच्या दोन्ही हातात भरपूर ताकद आहे. हो, अगदी एकदम मजबूत आहेत. आता एक तुम्ही काम करा, आपल्या दोन्ही हाताने तुमचा मोबाईल पकडा. अच्छा, एक मिनिट. हा, पकडला. आता आपल्या दोन्ही हातांना आपल्या डोक्याच्या वर न्या तुम्ही. हो, असं नेले डोक्यावर. आपल्या दोन्ही हातांना तुम्ही जोराने फिरवा. मी फिरवतोय आणि मोबाईल पण फिरतोय. फिरवा, जोराने फिरवा. आणि पोपट भाऊ, तुमच्यात जितकी ताकद असेल तितकी ताकद लावून आपल्या हाताने त्या मोबाईलला बाल्कनीतून दूर फेकून द्या. अरे बागा, मी माझा मोबाईल का फेकू? त्याचं काय ना पोपट भाऊ, पूर्वजांनी सांगितलंय, जाणाऱ्याला कोणी थांबवू शकतो का? जो येणार आहे तो कधीतरी जाणारच आहे. आणि तुमच्या मोबाईलच्या जाण्याची वेळ केव्हाच टळून गेलीये. आता तरी त्याला जाऊ द्या ना. अरे तू राहूनच दे भावा, मी काहीतरी वेगळा मार्ग काढतो. बाय. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. म्हणे फोन फेकून दे. बापूजी, हे पाणी थंड झालं असेल, दुसरं पाणी आणू का? नको सुनबाई, ठीक आहे. असं कोणी करतं का? काय झालं पोपट भाऊ? बागा भाऊनी काय सांगितलं? फोन फेकून द्या. बागा म्हणाला की तुमचा फोन आता जुना झालाय, तो रिपेअर नाही होऊ शकत. अहो दया वहिनी, मागच्या 6 वर्षांपासून हा फोन माझ्या सुखदुःखाचा सोबतीये आणि त्याला असंच फेकून देऊ? हा पोपट भाऊ,
तुमचं म्हणणं पण बरोबर आहे, पण बागा भाऊच असं म्हणाले तर काय करू शकतो? नाही नाही, एक गोष्ट करू शकतो. आपण या फोनला उघडून हेअर ड्रायरने सुकवू शकतो. अरे हो, माझ्या पप्पांचा फोन सुद्धा 1-2 वेळा पाण्यात पडला होता, मग हेअर ड्रायरने सुकवल्यावर चालू झाला. अच्छा. अहो, एकदा तर पप्पानी जेवताना फोन बासुंदीमध्ये पाडला होता, तेव्हा तो पूर्ण बासुंदीवाला फोन पाण्याने धुतला होता, मग हेअर ड्रायरने सुकवून ठीक झाला. अरे वा, मग तो हेअर ड्रायर आई, लवकर हेअर ड्रायर आण. बेटा, तो तर बिघडलाय ना. मग आता? डोंट वरी पोपट अंकल, माझ्या घरी आहे, मी घेऊन येतो. अरे थँक्यू बाळा, जा, जा, जा. थँक्यू. लवकर या हं बेटा. लवकर आण बाळा. हो. सावकाश बेटा, सावकाश. सुनबाई, हे हत्तीडाची औषध आणि गरम पाण्याचा शेक घेऊन माझ्या पायांना खूपच आराम मिळालाय बघ. छान झालं बापूजी. बापूजी, या पाण्याने तुमचे पाय तर ठीक केले, पण माझा मोबाईल बिघडवून टाकला. काळजी करू नका पोपट अंकल, हेअर ड्रायर आणल्यावर तुमचा फोन सुकून जाईल. हा घ्या हेअर ड्रायर. अरे वा 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 बाळा, आण आण लवकर आण. बाळा याला लगेच कनेक्ट कर. ठीक आहे, टप्पू लक्ष देऊन कर. हो आई. चालू होतोय ना? रेडी? हो हो, झाला झाला. पोपट अंकल, थोडं फास्ट करा ना. हो 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 हो. पोपट अंकल, जरा मधोमध घाला ना हवा. अरे मध्ये काय, मी सगळीकडेच मारतोय बाळा. डब्या, काय करतोय? काय झालं बापूजी? अरे काय झालं? काय माझ्या तोंडावर काय हवा मारतोय? सॉरी 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 बापूजी, सॉरी सॉरी. एक काम करा, थोडस स्लो करा आता. हो हो हो. हा बंद कसा झाला? काय झालं? स्विच तर चालू आहे. अरे असा कसा बंद झाला? पोपट अंकल, तुम्ही ड्रायर बिघडवून टाकला. अरे बाळा, मी नाही बिघडवला. या टप्पूने सांगितलं मला की फास्ट करा, मग मी फास्ट केला, मग स्लो करा तर स्लो केला. त्यामुळेच कदाचित मला वाटतं हा बिघडला असेल. गोली बेटा, ड्रायर ठीक होईल. 1 मिनिट 1 मिनिट. पोपट भाऊ, पहिलं तुम्ही टॉक तर करा की फोन चालू झालाय की नाही. हो हो हो, एक हा, सेकंद द्या. हा. एक सेकंद. चालू होत नाहीये. हो, बहुतेक फोन व्यवस्थित सुकला नाहीये. आणि आता सुकणार पण नाही, ड्रायर बिघडवून टाकला. अरे बाळा, मी नाही बिघडवलाय, तो आपोआप बिघडलाय. अरे हा, मस्त आयडिया आहे. काय? आपले ओले कपडे सूरज दादांच्या गरमीने सुकतात ना, मग मोबाईल काय चीज आहे. अरे तो पण सुकू शकतो. मोबाईल फोनला सूरज दादाच्या उन्हात ठेवूया तर सुकून जाईल. एकदम बरोबर आई, एकदम सोपं आयडिया. चला चला पोपट अंकल, चल चल चल, गोली. हो, 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 चला, चला बाहेर चला. जाऊया. चला. या पोपट अंकल, हा, या. हो. हा, हा. वा, आज ऊन सुद्धा खूप छान पडलंय, हो ना? हो हो, अगदी मस्त आहे. हो, हा. कडक ऊन आहे. अहो पोपट अंकल, तुम्ही सूर्याच्या समोर पकडा ना, असं समोर पकडा, म्हणजे तुमचा फोन सुकून जाईल आरामात. हो हो, मी पण तेच करतोय. फक्त बघत राहा पोपट अंकल, तुमचा फोन थोड्याच वेळात सुकून जाणार. फोन तर सुकेल आणि आपण घामाने भिजून जाऊ. अरे अरे अरे, हे अचानक पाणी कुठून आलं? बहुतेक कोणीतरी वरून पाणी टाकतंय. अरे आता वरून कोण पाणी टाकताय? कोण आहे? कोण आहे तो? पोपट अंकल, असं वाटतंय वरचे भाटी अंकल त्यांच्या रोपांना पाणी घालून गेले. ठीक आहे, वेळ आहे रोपट्यांना पाणी टाकायची. आणि टाकायचं असेल तर आधी खाली बघितलं पाहिजे ना कोणी उभं आहे की नाही. असंच पाणी टाकायचं का? मी त्या भाटियाची दुनिया हलवून टाकेन. अहो पोपट अंकल, त्यांची दुनिया मागवून हादरवा. पहिल्यांदा आपला फोन तर सुकून घ्या. हो हो हो, बस एकदा माझा फोन ठीक होऊ देत, मग मी त्या भाटियाच्या पोराला सोडतच नाही. पण पोपट अंकल, भाटी अंकलला कोणी मुलंच नाहीयेत. अरे बाबा, मला तसं म्हणायचं नव्हतं. चल आता आज जाऊन ठरवूया की याला कसं सुकवायचं. हो, चला. चला चला, चल गोली ये. अरे हे